बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचा पहिला टप्पा पूर्ण. महापौर निवासामधील स्मारकाचं काम प्रगतीपथावर. पहिल्या टप्प्यातील कामाचा खर्च 180.99 कोटी इतका. बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंकडून स्मारकाची पाहणी. यावेळी संजय राऊतही उपस्थित. आदित्य ठाकरेंनी घेतली मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांची भेट. मुंबईतील विविध प्रश्नांवर आणि रखडलेल्या कामांसाठी भेट घेतल्याची माहिती. टोरेस कंपनी घोटाळ्यातील महत्त्वाच्या साक्षीदाराची हायकोर्टात याचिका. कंपनीचा सीए अभिषेक गुप्ताकडून पोलीस संरक्षणाची मागणी. प्रकरणाचा तपास सीआयडी किंवा एसआयटी मार्फत करण्याची याचिकेकडून मागणी. कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरण. आरोपी संजय मोरेला दिलासा द्यायला मुंबई सत्र न्यायालयाचा नकार. मोरेला जामीन मंजूर केल्यास तो पळून जाऊ शकतो. मुंबई पोलिसांचा सत्र न्यायालयात दावा. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील मुंबई पोलिसांचा तपास दिशाहीन. आरोपीचे वकील अमित मिश्रा यांचं वक्तव्य. विलेपार्ले पूर्वेकडील नंददीप कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचा पुनर्विकास खासगी विकासकाची मदत न घेता 16 सभासदांनी केला. रहिवाशांमध्ये उत्साहाचं वातावरण. भिवंडीच्या ओळी गावातील भंगाराच्या गोदामाला भीषण आग. 4 ते 5 गोदामं जळून खाक. गोदामात मोठ्या प्रमाणावर पेपरचे रोल असल्यामुळे गोदाम जळून खाक. 500 किलोहून अधिक वजनाच्या प्लास्टिक पिशव्या जप्त. कल्याण डोंबिवली महापालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची संयुक्त कारवाई. पालघरच्या कासा उपजिल्हा रुग्णालयामध्ये कष्टकरी संघटनेचा धडक मोर्चा. पालघर आरोग्य विभागाच्या ढिसाळ कारभाराविरोधात कष्टकरी संघटना आक्रमक. पालघरच्या मनोरमध्ये सरपंच आणि उपसरपंचांना मारहाण केल्याचा आरोप करत 2 गट आमनेसामने. मनोर शहरातील बाजारपेठेत कडकडीत बंद. रहिवासी इमारतीमध्ये बिअर शॉपसाठी ग्रामपंचायतीनं ना हरकत दाखला दिल्यामुळे वाद झाल्याची प्राथमिक माहिती. डोंबिवलीत जागेच्या वादातून 10 ते 12 जणांच्या टोळीकडून तोडफोड आणि दगडफेक. घटना सीसीटीव्हीत कैद. परिसरातल्या दुकानदारांमध्ये भीतीचं वातावरण. मद्यातून राज्याच्या महसुलामध्ये वाढ करण्यासाठी राज्य सरकारकडून समिती गठीत. गृहनिर्माण विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली 5 जणांच्या समितीची स्थापना. मकर संक्रांतीपूर्वी मुंबई पोलीस ॲक्शन मोडवर. नायलॉन मांजाची विक्री, साठवणूक किंवा खरेदी केल्यास कारवाई होणार. याबाबतचा अध्यादेश पोलिसांकडून जारी. सिडकोच्या घरांसाठी 1,34,000 अर्ज. ऑनलाईन अर्ज नोंदणीची मुदत आज संपल्यानंतरही संकेतस्थळावरील अर्ज नोंदणीचा पर्याय खुलाच ठेवण्याचा निर्णय. ग्राहकांना पसंतीचं घर देण्याची आणखी एक संधी. वाहन खरेदीवर नियंत्रण आणण्याचा परिवहन विभागाचा विचार. जपानच्या धर्तीवर नवे पार्किंग धोरण राबवण्याचा विचार. विविध शासकीय संस्था आणि तज्ज्ञांसोबत चर्चेनंतर प्रस्ताव सरकारकडे पाठवण्यात येणार. दिल्लीत होणाऱ्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी विशेष रेल्वे. मात्र त्याचं तिकीट जास्त असल्यामुळे ते कमी करण्यात यावं अशी मुरलीधर मोहोळ यांची केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना विनंती. कोल्डप्ले संदर्भातील याचिका हायकोर्टानं फेटाळली. तिकीट विक्री प्रकरणामध्ये हायकोर्टानं हस्तक्षेप करण्याची गरज नाही. याचिकाकर्त्यांना योग्य त्या प्रशासकीय विभागाकडे दाद मागण्याची मुभा. बांगलादेशी रोहिंग्यांच्या जन्मदाखला प्रमाणपत्र घोटाळ्याचं प्रकरण. मालेगाव नंतर आता अमरावतीसाठी समिती स्थापन. बारामतीत 16 ते 20 जानेवारी दरम्यान कृषी प्रदर्शन. यावेळी शरद पवार, अजित पवार एकाच मंचावर येणार. छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाला सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलारांची भेट. वाघ नखांची केली पाहणी. ठाकरे गटाच्या 5 माजी नगरसेवकांचा भाजपात प्रवेश. पक्षप्रवेश होताच भाजप कार्यालयामध्ये घेतली पत्रकार परिषद. खरी शिवसेना उद्धव ठाकरेंचीच. माजी नगरसेवकांच्या दाव्यामुळे स्थानिक नेत्यांमध्ये वादाची खिणगी. साताऱ्यामध्ये आयोजित ग्रंथोत्सवाचं एबीपी नेटवर्कचे सिनियर व्हाईस प्रेसिडेंट राजीव खांडेकरांच्या हस्ते उद्घाटन. सातारा जिल्हा ग्रंथ महोत्सव समितीतर्फे आयोजित या कार्यक्रमाला ज्येष्ठ लेखक आणि कवी प्रवीण दवणेंनीही लावली उपस्थिती. 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान पुण्यात विश्व साहित्य संमेलन. फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानात होणाऱ्या या संमेलनाचं उद्घाटन केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांच्या हस्ते होणार. मंत्री उदय सामंत यांची माहिती. बारामती कृषी विज्ञान केंद्रामध्ये एआयचा वापर. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून घेतलं ऊसाचं यशस्वी उत्पादन. मायक्रोसॉफ्टचे प्रमुख सत्या नडेला यांनी केलं कौतुक.
पुत्रदा एकादशी निमित्त विठ्ठल रुक्मिणीला 6 लाखांचे दागिने अर्पण. नांदेडमधील विठ्ठल भक्त सुमित मोरगेंनी विठ्ठलाला सोन्याचा गोफ, रुक्मिणीला मंगळसूत्र, चांदीची जोडवी असे दागिने केले अर्पण. पुणे मेट्रो आता रात्री 11 वाजेपर्यंत धावणार. प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन कामकाजाची वेळ वाढवण्याचा मेट्रो प्रशासनाचा निर्णय. छत्रपती घराण्याशी संबंधित खासगी जमिनी आणि इतर मालमत्तांना मिळणारी सूट कायम ठेवण्याचा निर्णय. उदयनराजे भोसले आणि वारसदारांसाठी महसूल आणि वन विभागाचा मोठा निर्णय. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आरोपी विष्णू चाटेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. खंडणी प्रकरणामध्ये विष्णू चाटेची चौकशी पूर्ण. खंडणी प्रकरणामध्ये वाल्मिक कराडला सीआयडी कोठडी. हत्येप्रकरणी एसआयटी कराडची कोठडी मागण्याची शक्यता. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण. राष्ट्रीय मानवाधिकार आयोग जिल्ह्यामध्ये पाठवणार दिल्लीची टीम. राज्य सरकारकडून मागवणार अहवाल. खासदार बजरंग सोनवणेंच्या पाठपुराव्याने मानव अधिकार आयोगामध्ये गुन्हा दाखल. जालन्यातील मोर्चात सहभागी झाल्यानंतर मनोज जरांगे रुग्णालयात दाखल. अस्वस्थ वाटू लागल्यामुळे छत्रपती संभाजीनगरमधील एका खासगी रुग्णालयात दाखल केल्याची माहिती. सरपंच हत्येप्रकरणी मस्साजोगच्या ग्रामस्थांनी आरोपींच्या अटकेसाठी 10 दिवसांची मुदत दिली होती. ती उद्या संपत असल्यामुळे ग्रामपंचायत ठराव घेऊन आंदोलन करणार. धनंजय देशमुख यांची माहिती. छत्रपती संभाजीनगरमध्ये पतंग पकडण्याच्या नादामध्ये रस्त्यावरील नाल्यात पडल्यामुळे 14 वर्षांच्या मुलाचा मृत्यू. शाळेतून घरी जाताना बाळापूर परिसरात घडली घटना. हिंगोलीच्या कळमनुरी शहरामध्ये पतंगाच्या मांजामुळे लहान मुलगी गंभीर जखमी. पायाला हाडापर्यंत कापलं गेल्याची माहिती. जखमीवर जवळपास 10 ते 12 टाके. जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार. रस्त्यावरचे खड्डे बुजवण्यासाठी शिक्षकांनी चक्क विद्यार्थ्यांना कामाला जुंपलं. छत्रपती संभाजीनगरच्या गंगाखेडमधील जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचा प्रताप. घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच पालकांचा शिक्षकांविरोधात संताप. शाकंभरी नवरात्रोत्सवानिमित्त तुळजाभवानीचा राजहंस वाहनावरून छबिना. देवीची प्राक्षाळ पूजाही संपन्न. हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेल्या सुफी संत हजरत ख्वाजा बदुद्दीन चिश्ती यांच्या परांड्यातील उर्साला सुरुवात. उर्सासाठी राज्यभरातून हजारो भाविक परांड्यात दाखल. शिर्डीमध्ये 12 जानेवारीला भाजपचं राज्यस्तरीय अधिवेशन. भाजपचे सर्व मंत्री, आमदार, खासदार आणि सुमारे 15,000 पदाधिकारी उपस्थित राहणार. JP नड्डांच्या हस्ते होणार अधिवेशनाचं उद्घाटन. नाशिकमध्ये काँग्रेस आणि शरदचंद्र पवार पक्षाच्या माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतून महायुतीमध्ये इन्कमिंग सुरू. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.